सामाजिक उपक्रम मयूरदादा पिसेकर यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। यानंतर उपस्थित राठोड सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। या आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत। एक मोठी मॅच सध्या आपल्या भेटीला येते। सन्माननीय राहुलजी गुप्ता सर या ठिकाणी उपस्थित आहेत। या आपण मध्य एशिया होम शेफ प्रोपायडर त्यांचा या ठिकाणी सन्मान मयूरदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल। एका बाजूला चौथा हिरवा एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो भादवड, म्हणजे एकाच जंगलातील दोन वाघ सध्या मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत। मॅचला सुरुवात झाली आहे। खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण जाऊया मॅचच्या दिशेने। नाउ बॅक टू क्रिकेट, ओन टू कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच अध्यक्ष महोदय, मॅडी सर, जोवेली आपले मनपूर्वक स्वागत। अगदी द्वितीय फेरीतील द्वितीय मॅच नॅन्सी 11 मानकोली संघाच्या अगेन्स्ट खेळतोय आयन्स 11 भादवड। सर्वात मोठं रणकंदन या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल। विजयाच्या महानांदीकडे हे दोन संघ पुढे मार्गस्थ होत आहेत। ओहो, सुंदररित्या हा फटका अगदी लेट कट, आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते। दोन धावा धावपटलावरती लागत आहेत। खेळाचा पहिला अंक राहिले। पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकला टीम भादवडनं आणि पहिल्यांदा स्वीकार केलाय। अतिशय धाडसी निर्णय ऑस्ट्रेलियन बाणा या संघानं अजमावलाय आणि खेळाच्या पहिल्या अंकामध्ये हा संघ फलंदाजी दाखवतोय। बॉलिंग ट्रॅक वरती मानकोली चांगली खेळी दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये हा खेळाडू सज्ज होता, परंतु दमदार झेल सौरभ त्या ठिकाणी दाखल होता आणि लागलेला हा दुसरा करारा दे धक्का टीम भादवडला आणि खेळाडू इथे बाद होतोय। यांच्या ठिकाणी आगमन झालं। त्यांना विनंती आपण मंचावरती यायचं आणि निशिकांत दळवी, गुरवली टिटवाळा यांचे या ठिकाणी आगमन झालं। त्यांचं मनपूर्वक स्वागत। अनेक सारे मान्यवर या ठिकाणी या क्रीडानगरीला भेट देत आहेत। स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल हे बदलापूरची ऐतिहासिक क्रीडानगरी आहे आणि या क्रीडानगरीमध्ये चालू असेल हा क्रिकेटचा एक अभूतपूर्व सोहळा सध्या आपल्या समोर पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात या ठिकाणी आपण पाहतोय अनेक सारे मान्यवरांचं देखील आगमन या ठिकाणी होणार आहे। ध्रुवीश देखील या मॅचला एन्जॉय करतोय। ध्रुवीश प्रतीक पिसेकर या ठिकाणी अगदी आपण पाहतो खेळाचं पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये थोडीशी दयनीय अवस्था रोशन पाटील सर सध्या आपल्याला पाहायला मिळते। स्कोर कार्डवरती धावा लागले 2 आणि विकेट्स गमावलेत टीम भादवड संघाने 2। काहीसा बाजीक आकडा पाहायला मिळतो। 2 फलंदाज बाद होत आहेत आणि फक्त धावपटलावरती 2 धावा पाहायला मिळत आहेत। फलंदाज प्रशांतला शांत केले आणि त्यानंतर निकितला सुद्धा भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेनं परतवले। प्रहार केला समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्ह उत्तमरित्या हा फटका खेळलाय आणि आलेला हा पहिला वैला दमदार चौकार। चेक तर व्यासपीठावरती विनंती आहे मुकेश मतेला, ओव्हर ब्रेकमध्ये जाऊन आपल्याला जे कॅश प्राईज पेंडिंग होतं नुकतंच शिंदेदादांचं शुभागमन झालं आणि त्यांच्या वतीनं स्वतः तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं जातं मंचावरती। मागच्या मॅचमध्ये त्यांना जे 3 बॉल 3 षटकार मारले होते त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला मुख्य मंचावरती दिलं जाईल आणि प्रत्येक अर्धशतकासाठी देखील या ठिकाणी अनेक सारी पारितोषिक आहेत। रामभाऊ शिंदे यांच्याकडनं स्विचिटचा फटका, वा क्या बात, बॉल चालला सूर्यकुमार यादव स्टँडमध्ये आणि भादवडला मिळतात धावा या ठिकाणी 4। निरोगी आयुष्य लाभो हीच आई एकविरा चरणी आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतोय। त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। म्हटलं जातं ना, ती आहे म्हणून विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपण आहे, ती आहे म्हणून नात्यात जिवंतपणा आहे, तिचा सन्मान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। अशा
या ठिकाणी वहिनींचं आगमन या ठिकाणी होतं, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत पुन्हा एकदा संपूर्ण मयूर ग्रुपच्या वतीनं आणि आमच्या ऑफिशियल टीमच्या वतीनं वहिनींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कम बॉक्स. मोस्ट वेलकम सर, स्वागत. पिसेकर फॅमिली पुन्हा एकदा इथे जोडली जाते. महिला भगिनींचा सुद्धा सहभाग या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण पाहतो. अशा नारी शक्तीचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. धावा आता पुढे अलगच पुढे मार्गस्थ होत आहेत. 10 का दम 10 धावा दमखम दाखवण्याच्या इराद्यात हे दोन संघ आमने सामने खेळत आहेत. आणि सध्या घडीला जर स्थिती पाहिली तर अलीकडे 2 विकेट्स रोहित कोसळल्यानंतर अगदी फलंदाजांनी आता आक्रमण चढवायला सुरुवात केली आणि बॅटिंग मार्क वरती पूर्णपणे बोलबाला पाहायला मिळतो. जो 4थ्या क्रमांकावरती आलाय, ज्याचं नाव बाला, त्याचा बोलबाला राहिलाय. चांगले फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. पाठोपाठ सळगचे आलेले 2 चौकार खूप काही सांगून गेले आणि हे पाहता अगदी 10 धावसंख्येवरती या संघाची दरमजल पाहायला मिळते. टीम भादवड ब ओहो धावसंख्येची भागदौड करण्याच्या प्रयत्नात डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न राहिला आणि तत्वर 1 धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. या षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती विनीतचा वापर होतो. इथे विनीतला एक वेगळं गणित साध्य करावं लागेल. पहिला चेंडू एक सिंगल रन्स त्याने खर्च केली आहे, परंतु यापुढील 5 चेंडूमध्ये पंचतारांकित गोलंदाजीचा वावर, त्याची पॉवर पाहायला मिळेल का, याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. मानकोली चांगली खेळ याही संघाची आपण पाहिली आहे. प्रहार अगदी सुंदररित्या हा फटका कव्हर ड्राईव्ह आणि त्यात नंतर अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चपराक पाहिली. 2 धावा चपलाईनं प्राप्त करण्याच्या इराद्यानं हिथूनही धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु कंट्रोल अगदी ऑल रूम कडे हा निर्णय हा सुपूर्द केला जातो. दूध का दूध पाणी का पाणी, tenniscricket.in ची काय असेल कहाणी या क्षणी हे सुद्धा पाहावं लागेल. दमदार स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि हा आनंदमय पर्व आपल्याला पाहायला मिळतो. म्हणू शकता आपण जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र, क्रिकेट तुझ्या खेळाचं र, आम्हाला याड लागले. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं सातत्यानं या स्पर्धेमध्ये जोडले जात आहेत. जगन्नाथ क्रीडा संकुल पूर्णपणे खचाखच भरले आणि पूर्णपणे या स्पर्धेला जणू काही छावणीचं स्वरूप पाहायला मिळतं. या ठिकाणी काहीशा नाट्यमय घडामोडी सातत्याने घडत आहेत. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर 48 दाखवतोय. 50 पार पाऊलं पुढे टाकावी लागतील फलंदाजीच्या माध्यमातून. टीम भादवड ब या टीमला भागदौड ही करावीच लागेल. समोरील संघ सुद्धा तितका तगडा पाहायला मिळतो. नॅन्सी 11 मानकोली विरोधात आयांश 11 भादवड. बिग बॅटल या 2 संघांदरम्यान काहीसा वेळ हा व्यतीत होतो आणि त्यात नंतर वित्तम बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. खेळाडू आतमध्ये शिरकाव करतोय. अगदी खेळाडू सेफ आहे की नाहीये याची पूर्णपणे चाचपणी आणि अंतिम निर्णय नॉट आउट. खेळाडू खेळपट्टीवरती शाबूत असेल. काहीसा धोका होता. नॉन स्ट्रायकर खेळाडू त्या ठिकाणी धावत असताना टीम भादवड संघाचा करेश म्हात्रे अगदी करेक्ट कार्यक्रम होऊ शकला असता. एक चांगली फिल्डिंग पाहिली आणि त्यात नंतर घरामध्ये घर वापसी होताना पाहिली. धावसंख्या कासव छाप पद्धतीनं पुढे मार्गस्थ होते. संघ जाऊन पोहोचतोय 13 धावा धावपटलावरती 2 गड्यांचा खात्मा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विनीत तयार. ओहो प्रहार करण्याच्या बेतात हा काढू पाहिला, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. आलेला अजून एक डॉट बॉल काहीशी भयभीत स्थिती उद्भवतोय. उत्तमरित्या या गोलंदाजाकडून नाट्यमय गोलंदाजीचं आकलन हे सफर केले जातं. चेंडू क्रमांक 4 चांद लावणारी फटकेबाजी आजमावायची आहे या गोलंदाजा विरोधात, परंतु व्हाईट बॉल इथे सफर केला जातो. धावसंख्या 14 विजयाचा 14 आखायचा आहे. प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये इथे जिंकायचंय. अलीकडची लढत जर पाहिली त्या ठिकाणी पूर्णपणे शिकस्त राखली टीम फसुआई 70-80 जय काबरोबा 11 वेहले या संघानं चांगला खेळ साकार केला. अगदी वाडेगर संघाविरोधात अगदी निसटता उत्तमरित्या आपण विजयी पाहिला. त्या ठिकाणी वाडेगरला मात्र परास्त बाबा लागलं. धावसंख्या धावपटलावरती पुन्हा एकदा
मार्गस्थ होईल. संघ जाऊन पोहोचतोय 16 काडोला गोठेकर हा संघ अलीकडच्या लढतीमध्ये परास्त होताना पाहिला. अनेक संघ या स्पर्धेमध्ये आपली शिकस्त राखण्यासाठी सज्ज आहे. चांगला फटका आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपण फलंदाजाला पाहिलं, परंतु तत्वर जर या ठिकाणी पाहिलं तर अलवार पद्धतीने एक सिंगल रन्स इथे प्राप्त होताना पाहिली. टीम मानकोली विरोधात भादवड सध्या घडीला जर पाहिलं तर 17 धावसंख्येवरती या संघाची दरमजल पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद होत आहेत. अगदी फलंदाजापासून दूरवरचा हा प्रवास इथे साध्य केलाय. अबे फ्रॉम द बॉडी अगदी फलंदाजापासून दूरवरचे चेंडू सफर केले जात आहेत. गोलंदाज विनीतच्या माध्यमातून कुठल्या प्रकारे मोठा फटका हा खर्च केला जात नाहीये. इकॉनॉमिकल स्पेल रोहित पिसेकर सध्या घडीला विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळतो. इतकी धारदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. 2 व्हाईट बॉल आणि तरी सुद्धा 7 धावा त्याने इथे खर्च केल्यात. अगली पेशकश समोरच्या दिशेने हा फटका खेळला. ब्लॅक स्किनला टच, रॉयल टच मध्ये सध्या घडीला ही फटकेबाजी आलेला अजून एक दर्जेदार चौकार. दोन संघांचा खेळ हा तितकाच भारी आहे. सध्या गडीला 2 षटकांचा कार्यकाळ समाप्त होताना पाहिला. 2 गडी बाद 21 धावा धावपटलावरती आयांश 11 भादवड या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज त्या ठिकाणी दाखवले होते. वैभवशाली इतिहास जागरूक करण्याच्या इराद्यानं सध्या घडीला आपण गोलंदाजी पाहिली. आणि त्यात नंतर विनीतच्या खेळच्या चेंडूवरती जो आपण मोठा फटका पाहिला, त्यातून काहीशी ऊर्जा प्राप्त करताना आयांश 11 भादवड ब संघाला पाहिला. आणि याच ऊर्जेनं हे सत्र या संघाला गाजवायचंय. अगदी सन्मानजनक धावसंख्येकडे या संघाला प्रस्थान करावं लागेल. समोरील संघ सुद्धा नॅन्सी 11 मालकोली हा तगडा आहे आणि या तगड्या संघाविरोधात तगडी धावसंख्येची भागदौड भादवडला इथे करावीच लागेल. ओहो, नटकट फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, अगदी फाईन खेळाचा प्रयत्न होता, परंतु फळी चेंडू यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आले नाहीये आणि त्यात नंतर एक सिंगल रन्स इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. पहिलं षटक ज्या गोलंदाजानं हाताळलं त्याच गोलंदाजाचा पुन्हा एकदा वापर पाहायला मिळतो. नॅन्सी 11 मानकोली संघाकडून वैभव नामक गोलंदाजाचा वापर होतो. वैभवशाली गोलंदाजी त्याला साकार करायची आहे. अनेक वर्षांचा अनुभव, अनेक वर्षांचा तजुर्बा त्याला या खेळपट्टीवरती होतायचे आणि अतिशय तंत्रशुद्ध गोलंदाजीसाठी मानकोलीचा हा वैभव हा ओळखला जातो आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. प्रहार राहिला सुंदररित्या हा फटका आहे. ऑफ ड्राईव्हचा देखना फटका, खर्रा फिल्डिंग, प्रत्युत्तरार्थ आलेला हा अजून एक दमदार, शानदार, रुबाबदार चौकार. वर नाचवतोय प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना, परंतु आता आपल्या तालावरती नाचवतोय गोलंदाज वैभव हा फलंदाजाला. बोल्डिंग, दंडा बहार, दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी. रावडी गोलंदाजी या गोलंदाजानं साकार केली. वैभव नामक गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून कमबॅक दाखवतोय. वैभवशाली इतिहास तो जागृत करतोय. अलीकडे फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण खराब फिल्डिंग पाहिली, त्या ठिकाणी विनीत हे दाखल होते आणि त्यात नंतर चूक घडल्यानंतर तात्काळ गोलंदाजानं एक कमबॅक साधले आणि आता धावसंख्येला आता पूर्णपणे
रोख लावण्याचा प्रयत्न राहिलाय. 3 गडी बाद, एकूण धाबा धावपटलवरती 26 आहेत. उत्तम दर्जाचं गुणसंख्याक लेखन रोहित पिसेकर यांच्या माध्यमातून अखंडितपणे या स्पर्धेमध्ये राहिले. याही गुणलेखनाचं मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार. ओहो, स्लोअर चेंडू सफर केलाय. अगदी अचंबित करणारा चेंडू आपल्या भात्यातून पेशकश करत असताना आपण वैभवला पाहू शकता. अजून एक डॉट बॉल डोकीदुखी ठरेल, कारण खेळाच्या पहिल्या अंकामध्ये सन्मानजनक धावत संख्येकडे प्रस्थान करावंच लागेल. आयन्स 11 भादवड ब या संघाला. गोलंदाज वैभव पुन्हा एकदा तयार. हो, आगली पेशकश आक्रमक होण्याची संधी होती, परंतु तात्काळ क्षेत्ररक्षक ऋषी त्या ठिकाणी दाखल होते. लागलेला अजून एक करारा दे धक्का टीम भादवडला. वैभवच्या माध्यमातून साध्य होत असताना A1 बंधूंची जोडी, या जोडीनं कमाल केली. सन्माननीय श्री मयूरदादा जगन्नाथ पिसेकर युवा उद्योजक बदलापूर आणि सन्माननीय श्री प्रतीकदादा जगन्नाथ पिसेकर युवा उद्योजक बदलापूर. युवा उद्योजक ही पदवी त्यांची मोठी आहे. या नावापुढं सर्व काही फिक आहे आणि खऱ्या अर्थानं या युवा उद्योजकांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट जगताची श्रीमंती काय असते हे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आल्यानंतर आपल्याला कळेल. इतकं वैभव या A1 जोडीच्या माध्यमातून साध्य झालंय. ती सुद्धा A1 बंधूंची जोडी जोरदार अपील पाहायला मिळते. तंत्रशुद्ध गोलंदाजीचा भडीमार आलेला अजून एक डॉट बॉल. 3 षटकांचा कार्यकाळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या खेळीनंतर स्कोर कार्ड वरती धावत संख्या जाऊन पोहोचते. आयन्स 11 भादवड 26 धावा. धन्यवाद रोशनचे पाटील सर. 26 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. आज शिवजयंती आहे, जगात भारी. 19 फेब्रुवारी म्हटलं जातं ना, जगणारा तो महाराष्ट्र होता, जगणारा तो महाराष्ट्र होता, जगवणारा तो राजा होता. अगदी आपण पाहतोय स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता प्रत्येकाच्या डोक्यावरती हात फिरवणारा राजा माझा शिवभा होता, राजा माझा शिवभा होता. आज या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्यासाठी डॉक्टर रामचंद्र गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करेन आपण थोडक्यात या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. मयूर ग्रुप प्रस्तुत स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषक 2026 या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषक 2026चे सर्वेसर्वा माझ्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मयूर पिशेकर सर, तसेच त्यांचे बंधू, तसेच या क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले त्यांचे सर्व फॅमिली, पिशेकरताई आणि माझ्यासोबत आलेले माझ्या महाविद्यालयाचे लायब्ररियन सहाय्यक श्री राठोडजी, माझे मित्र बडेकरजी आणि उपस्थित सर्व प्रतिष्ठित पिशेकर बंधूंचे मित्रमंडळी. खरंच माझ्या महाविद्यालयाचे हे माजी विद्यार्थी यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी क्रिकेटच्या चषक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. हे माझ्या महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांनी अगदी थोड्या वेळामध्ये, थोड्या वयामध्ये त्यांनी ही जी काही
भरभराट त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या शौर्याने, त्यांच्या एकूणच धाडसी प्रवृत्तीने हे सर्व जे काही उभं केलेलं आहे ते अत्यंत वाखाणण्याजोगं आहे. त्यांची या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी या परिसरातील जे उद्याचे या देशाचे भावी खेळाडू आहेत, क्रिकेटपटू तयार होणार आहेत, त्यांना या परिसरामध्ये अशा प्रकारचं एक चांगला स्टेडियम उभं करून एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ही खरी तर महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी ही अत्यंत भूषणावह बाब आहे. उद्याच्या या आपल्या देशाच्या राष्ट्रीय खेळामध्ये या बदलापूरमधून, या बदलापूरच्या परिसरातून एक अखिल भारतीय अशा प्रकारचे खेळाडू या ठिकाणी तयार होतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. त्यांची धडपड, त्यांचे प्रयत्न, त्यांची जिद्द आणि इथल्या तरुणांना त्यांचे जे काही सहकार्य प्रत्येक कार्यामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मिळत असते ते निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मी त्यांच्या या भावी वाटचालीस अत्यंत उमेदीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलावून माझा जो काही सत्कार केला त्याबद्दल मी त्यांच्या वतीनं त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद गायकवाड सर. या दरम्यान नुकताच आगमन झालंय मंचावरती आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय अनिल शेठ भगत साहेबांचं देखील मयूर ग्रुपच्या वतीनं आणि या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. बादच्या दिशेने आपण जाणार आहोत जिथे खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. सध्या आपण पाहतोय अडचणीत सापडलाय संघ भादवड. 35ला 4 बाद, षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बादच्या दिशेने जाऊ आपण ऑन गोईंग मॅच कडे. नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच मॅडी सर. 36 धावा लागतायत. अलीकडच्या शंडुगणिक एक धाव परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहिली आणि दुसरी धाव घेण्याच्या बेतामध्ये असलेला खेळाडू रनआउटची शिकार ठरलाय आणि खेळाडू क्रिश बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी अंतिम पडावामधील हा संघर्षाचा कालखंड आहे. हे पाहू शकता. जगन्नाथ क्रीडा संकुल येता क्षणी प्रेमात पडेल असं हे दमदार क्रीडांगण. पूर्णपणे एक जबरदस्त माहोल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन राजेशाही थाटात. अगदी राजेशाही थाटामध्ये या स्पर्धेची श्रीमंती, या स्पर्धेचं वैभव स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 अखंड हिंदुस्थानामधील अतिशय दर्जेदार स्थितीतील हे आयोजन मयूर ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतो. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा हा आनंदमय पर्व आपण इथे आजमावतोय. धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. 5 गड्यांचा खात्मा, 36 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सौरभ. अगली पेशकश, राउडी फटकेबाजी, सीमा पल्ल्याड, हा भॅड हल्ला, महेंद्रसिंग धोनी स्टॅनला सलामी दागणारा हा दमदार षटकार. मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी. लयच माहिर दोघे धुरंदर, साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी. लयच माहिर दोघे धुरंदर, साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. अगदी रेकॉर्ड तोडणारी ही आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. आणि प्रेक्षकांच्या माहितीला आम्ही सांगतो ज्या पद्धतीनं ऐवाक्यासाठी आयोजकांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच रोशन पाटील सर, ड्रोन व्ह्यू ऑन स्क्रीन सध्या दाखवला जातोय. काय लुक आपल्याला पाहायला मिळतो, काय व्ह्यू आहे. खरं तर असं वाटतं की वानखेडे स्टेडियमवरती जणू काय हा सामना चालू आहे. 2 भिवंडीचे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि हा सामना जणू काय बदलापूर नगरीमध्ये नव्हे तर मुंबईला हा सामना चालू आहे. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची झळाळी प्राप्त करणारी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची ही आपल्याला मैफिल पाहायला मिळते. आणि डे नाईट हा क्रिकेटचा हा रणसंग्राम आज या मयूर ग्रुपच्या माध्यमातून इथे आपण अजमावतोय. बदलापूर परिभागातील रायगड ठाणे जिल्ह्यातील अतिशय अव्वल दर्जाचं आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळतं. अगदी शनिवार दिनांक 14 फेब्रुवारीला
या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि शनिवारी 21 फेब्रुवारीला या स्पर्धेचा परिसमाप्तीचा कालखंड आहे. या स्पर्धेचा सांगता सोल आहे आणि उद्या पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये रायगड बनाम ठाणे एक दमदार लढतीचा आगाज हा क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. रायगड ठाणे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये क्रिकेटला अक्षरशः भगवंताप्रमाणे पूजलं जातं असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. पाण्याची मागणी केली जाते. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर अगदी 55 ते 60 धावा दाखवतोय आणि त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे भागदौड ही करावीच लागेल. आयन्स 11 भादवड ब या टीमला 44 धावा 5 गडी बाद. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारी थँक्यू या सन्मान्य अवधूत दादा पिसेकर यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सन्मान्य निलकंठ दादा पिसेकर यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करू. काय व्ह्यू पाहायला मिळतं पाहता क्षणीच. रोशन पाटील सर प्रेमात पडावं इतकी सुंदर ही क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते. जणू का इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे स्टेडियम सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. असं वाटत नाही की सध्या आपण बदलापूरमध्ये आहोत. अगदी 1 रुपया न घेता एवढं मोठं वैभव हे निश्चितच पिसेकर फॅमिलीच्या माध्यमातून हे प्रस्तावित केलं जातं आणि त्यानंतर तरी सुद्धा या मंडळींच्या माध्यमातून समाजसेवेचा सुद्धा कार्यकाल हा खूप चांगला राहिलाय. समाजसेवा हीच ईश्वर सेवा मनी बालगत अखंड ठाणे जिल्ह्यामध्ये अखंड बदलापूर परिभागामध्ये मयूरदादा असतील प्रतिदादा असतील यांच्या माध्यमातून हा कार्याचा झंझावात हा आपल्याला पाहायला मिळतो. ही खरी श्रीमंती ही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि प्रेक्षकांच्या पूर्णपणे प्रेमाखातील या स्पर्धेचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. अनेकांचं प्रेम अनेक ज्येष्ठांचा आशीर्वाद याच मुले की काय ज्योती जगन्नाथ हेरिटेजमधील ज्या आपण बिल्डिंग्स पाहतो त्यातील सर्व फ्लॅट काही तासामध्ये हे बुक होतात. ही सुद्धा ही या मान्यवरांची खासियत आहे. हे मयूर ग्रुपचं वैभव आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रहार केलाय काट्यासारखा सरळ चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. ओहो रिले कॅच होणं खूप गरजेचं होतं. झेल हा सुटलाय झेल सांडलाय. अगदी 4 खेळाडू अवतीभोवती फिरत होते आणि त्यात नंतर सुटलेला हा झेल काहीस धोकादायक तंत्र आजमावेल मानकोली. खर तर हा झेल सोडलाय कोणाचा? हा झेल सोडलाय खेळाडू करेश मात्रेचा. करेक्ट कार्यक्रम होऊ शकला असता परंतु करेशला हा जीवनदान मिळतोय आणि त्यात नंतर हा खेळाडू जखमी वाघाप्रमाणे आपली डरकाली फोडेल का? अलीकडच्या पर्वाचा विचार केला 2024 मध्ये या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये मालिकावीर बाईक जिंकली होती. असा बायकर म्हणून खेळाडू भादवडचा आता काहीसा आक्रमक होताना पाहायला मिळेल. ओहो इथे जर पाहिलं तर लेंथ मध्ये बिगाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉलची समाप्ती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रोहितचा वापर केला. पहिलाच बॉल एक सिंगल रन्स प्राप्त झाली. त्यानंतर आलेला हा व्हाईट बॉल धावसंख्येची गुंतवणूक जाऊन पोहोचते टीम आयन्स 11 भादबड ब संघाची धावसंख्या 45 आणि त्यानंतर ही एक धाव इथे ऍड केली जाईल. स्कोर कार्ड वरती 46 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते. रॉयल मंचकावरती पिसेकर फॅमिली आहे. नारी शक्तीचा जागर आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट खेळाची रंगत पाहुण्यांच्या संगत. स्पीडअप घ्यायचंय पहा. स्पीडली खेळावंच लागेल. नियोजित वेळेमध्ये ही पहिली इनिंग समाप्त व्हायलाच हवी. अगदी 1 तास आपण पाठमोरी आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुरक्षितरित्या हा चेंडू आपण पाहिला आणि पाहिलं तर 1 धाव इथे कपात केली जाईल आणि धावफलकी धावा रुजू होत असताना 45 धावा आहेत. खेळाच्या पहिल्या अंकातील पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ आज शिल्लक आहे आणि 4 चांद लावणारी खेळी दोन संघांना साकार करायची आहे. प्रहार केलाय पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. यशस्वी रक्षक चेंडू खाली येईल. चांगला दमदार झेल तकदीर माळीच्या माध्यमातून हा झेल पकडलाय. लागलेला हा 6वा करारात दे धक्का.
मेंबर्स दाखवले जातात. अभंग त्या ठिकाणी अभंग रोठे, जयेश पाटील असतील, इकडे नितेश पिसेकर, विवेक असा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं मनपूर्वकडे हार्दिक स्वागत. सध्या आपण पाहतो प्रत्येक जण वेगवेगळ्या कामात आहे. जी जबाबदारी या ठिकाणी मयूर ग्रुपच्या वतीनं देण्यात आली आहे. सन्माननीय मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर, मी सुरुवातीलाच पहिल्याच दिवसामध्ये इकडे या क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर पाहिलं की इतकी मेहनत सन्माननीय प्रतीकदादा पिसेकर करतात. प्रतीकदादा पिसेकर यांचा एक कॉल अगदी आपण पाहतो हालचालींना वेग चालू होतोय. अगदी आपण पाहतो प्रत्येक मॅनेजमेंट ही प्रतीकदादा यांच्या माध्यमातून केली जाते आणि नेहमीच मयूरदादा त्याचं वर्णन करत असतात की अफाट मेहनत या स्पर्धेमागचा खरा शिल्पकार कोण असेल तर तो प्रतीकदादा पिसेकर असेल. नक्कीच A1 बंधूंची जोडी, ज्या जोडीनं अखंड रायगड, अखंड ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या कार्याच्या जोरावरती पूर्णपणे एक वेगळीच दुनियादारी प्रस्थापित केली आहे. आणि याचं मुख्य जर कारण पाहिलं तर हे बंधू प्रेम, याच मुले की काय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची ही मैफिल अगदी अटके पार पाहायला मिळते. या स्पर्धेचे अभियंते उत्तम कोण असतील तर मयूरदादा पिसेकर, उत्तम अभियंते कोण असतील तर प्रतीकदादा पिसेकर. या A1 बंधूंच्या जोडीमुळेच या क्रिकेटच्या वैभवाची पूर्णपणे मैफिल क्रिकेट रसिकांना एन्जॉय करायला मिळते. धावसंख्या जर पाहिली, धावपटलावरती काहीशी स्थगिती पाहायला मिळते. धावसंख्येला रोख लागली आहे, धावसंख्येला टाळेबंद केले, धावसंख्या जाऊन पोहोचते 6 गड्यांचा खात्मा आणि सद्य घडीला धावसंख्या 46 वरती पाहायला मिळते. तीक्ष्ण धारदार गोलंदाजी, धाकड गोलंदाजीच्या जोरावरती सद्य घडीला जर पाहिलं तर नॅन्सी 11 मानकोली या संघाचा काहीसा गवगव आहे. इकॉनॉमिकल स्पेल साकार केलाय. समोर असलेला खेळाडू भादवड टीम कडून सद्य घडीला करेश ॲज ओपनर. सलामीबीर खेळाडू अजूनपर्यंत खेळपट्टीवरती शाबूत आहे. तो कशासाठी तर धावसंख्येचा विडा ज्यानं उचललाय आणि अटके पार फटके त्याला खेळायचे आहेत. या ठिकाणी आपण पाहतो ऑन स्क्रीन प्रतीक दादा पिसेकर यांचे सासरे बुवा या बातचा आनंद घेतात. हेमंत पाटील साहेब असतील, शैलेंद्र भोईर साहेब या ठिकाणी या बातचा आनंद घेत आहेत. तसेच सन्माननीय अविनाशजी पाटील साहेब आणि सिद्धेजी गोरे हे देखील या बातचा आनंद घेतात. अनेक सारे मान्यवर या ठिकाणी मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन या सगळ्याच पाहुणे मंडळीला या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं दाखवण्यात आलेलं आहे. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ. खरं तर या ठिकाणी नुकताच आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालेला आहे. झेल बादच्या रूपानं धक्का लागला तो मात्र भादवड संघाला. अनिल दादा भगत या बातचा आनंद घेत आहेत. कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आहेत. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार मयूरदादा यांच्यासोबत चर्चा करत असताना या दरम्यान आपण पाहिलं तर कृष्णाजी धुमाळ साहेब हे देखील बातचा आनंद घेत आहेत. तसेच नुकताच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सन्माननीय अवधूतदादा पिसेकर असतील, निलकंठ दादा पिसेकर यांचेही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आपण करू. नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कॉम बॉक्स. एखादं गुलमोहराचं झाड ज्या पद्धतीनं फुलावं त्या पद्धतीनं हा संपूर्ण रॉयल मंच सद्य घडीला आपल्याला फुलताना पाहायला मिळतो. क्रिकेट खेळाची रंगत, आमच्या पाहुण्यांच्या संगत, अगदी दादांचा मित्र परिवार, बंधू प्रेम सातत्याने आपण चर्चेत पाहिलंय. एका मुलाखतीमध्ये मयूरदादा पिसेकर यांनी सांगितलंय की माझा सक्का भाऊ जरी प्रतीक पिसेकर असेल तरी या परिभागातील अंबरनाथ मधील, बदलापूर मधील 500 ते 600 मित्र हे माझे सक्के भाऊ आहेत आणि त्यांच्याच मुलं या स्पर्धेचा हा कालखंड हा रॉयल थाटामध्ये हा गाजताना पाहतो. म्हणूनच की काय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची मैफिल एक आगल्या वेगळ्या शिखरावरती आपल्याला पाहायला मिळते. अजून एक करारा दे धक्का, झेलबादच्या स्वरूपामध्ये अजून एक गडी बाद. मयूर पिसेकर दादानी आज विचार मोठा मांडीला. या ठिकाणी आपण पाहतो ऑन स्क्रीन सध्या आपण पाहतो आपल्या पाहुण्या या ठिकाणी दाखवल्या जातात. खरं तर महिला मंडळ या ठिकाणी प्रतीकदादा यांच्या सासूबाई या ठिकाणी माझा आनंद घेत आहेत. आज खरं तर वहिनींच्या वाढदिवसानिमित्ताने, त्यांच्या कन्येच्या वाढदिवसानिमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आई आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य अनिल शेठ भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. मयूरदादा आणि प्रतीकदादा यांना विनंती राहील आपण आपल्या शुभेच्छा आपण अनिलदादा भगत यांना या ठिकाणी सन्मानित करू. स्पर्धेला
या ठिकाणी भेट देण्यासाठी उपस्थित आहेत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक या सन्मान आमचे जयेशदादा केवणे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या कार्यकर्ते आहेत. या सन्मान या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय अविनाशजी पाटील साहेबांना विनंती राहील आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचे पाहुणे अविनाशजी पाटील साहेब आपण या. प्रतीकदादा पिसेकर यांचे साडू आहेत या आपण पहिले जयजी केवणे यांना सन्मानित करू. यानंतर अविनाशजी पाटील साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होतोय. पाहुण्यांना विनंती राहील आपण सन्मानपूर्वक आसनस्थ व्हायचे. या अविनाशदादा पाटील यांचा सन्मान होईल. माईची आणि प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण या ठिकाणी एक मोमेंटो देऊन या ठिकाणी सन्मानित आपण करतोय पाहुण्यांना. ऑफिशियल पंचांना विनंती राहील सामना आम्ही जेव्हा ग्रीन सिग्नल देऊ तेव्हा आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. काही सन्मान होणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी वाढदिवस देखील वहिनींचा साजरा होईल. यानंतर सन्माननीय हेमंत पाटील साहेब यांना विनंती राहील आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. मयूरदादा आपण या. मयूरदादा आणि प्रतीकदादा आपण या. या ठिकाणी समीक्षा वहिनी पिसेकर यांना या ठिकाणी ऑनस्क्रीन दाखवलं जात आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. खरं तर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो याच त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने आपण देतोय. आयुष्यातील सर्वात खास दिवस म्हणजे वाढदिवस. यानंतर शैलेंद्र भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीमान शैलेंद्र भोईर साहेब आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि श्रीमान सिद्धेजी गोरे आपणास सुद्धा विनंती राहील आपण सुद्धा या ठिकाणी एवन जोडी मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचे. सिद्धेजी गोरे आपण या. संपूर्ण मयूर ग्रुपच्या मेंबर्सला विनंती राहील आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. ऑल मयूर ग्रुप नितेश पिसेकर सगळ्या मयूर ग्रुपच्या मेंबर्सला विनंती राहील आपण सगळ्यांनी स्टेजवरती यायचे. निरंजन दादा विवेक या सन्मान युट्यूबर आदेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी होईल. आणि निशिकांत दादा दळवी गुरवली टिटवाळा या विभागावरून आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आपलाही सन्मान या ठिकाणी मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येईल. या ऑल मयूर ग्रुप सर्व मेंबर्सला विनंती राहील या ठिकाणी प्रतीकदादा पिसेकर यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती समीक्षाताई पिसेकर वहिनींचा या ठिकाणी आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत सर्व फॅमिली मेंबर्स आणि सर्व मित्र परिवार मयूर ग्रुप चला डीजे रॉनी आपण देखील रेडी राहायचे. दरम्यान आपण या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. आज या ठिकाणी समीक्षा वहिनींचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. मयूर ग्रुपच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. आमच्या ऑफिशियल टीमच्या वतीनं देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. चला या ठिकाणी आपण सगळे मेंबर्स मयूर ग्रुपचे त्यांना आपण अनाउन्समेंट करतोय. रिक्वेस्ट असेल लवकरात लवकर आपण स्टेजवरती यायचं कारण या ठिकाणी सर्व
पाहुणे मंडळीच्या उपस्थितीत हा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाईल. वहिनीचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होणार आहे. समीक्षा वहिनी पिसेकर यांना विनंती राहील आपण या समोर. खरं तर तुमची प्रगती, तुमची बुद्धी, तुमचे यश आणि तुमची कीर्ती सातत्याने वृद्धिंगत होत राहो. सुख समृद्धीची बहार ही तुमच्या आयुष्यात कायम येत राहो. याच तुम्हाला वाढदिवसाच्या मयूर ग्रुपच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. डीजे रॉणी तोपर्यंत मयूरदादांचं एक अगदी आपण या स्पर्धेचं एक टायटल सॉन्ग या ठिकाणी प्ले करा. तुरुण संग येतीच्या मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. मयूर ग्रुपच्या वतीनं गाजतंय सुशान सामना. स्वर्गीय जगन स्मूर्ती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक करतंय संघाना दिवाना. स्वर्गीय जगन स्मूर्ती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक करतंय संघाना दिवाना. दुरू दुरून संग येती चषकान खेळाया. प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया. दुरू दुरून संग येती चषकान खेळाया. प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया. भली मोठी ती ट्रॉफी भरतंय आज हो डोळ्याना. भली मोठी ती ट्रॉफी भरतंय आज हो डोळ्याना. स्वर्गीय जगन स्मूर्ती चषक करतय. चला या ठिकाणी आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. समोर फक्त कॅमेरामॅन त्यांना विनंती राहील थोडे थोडे मागे व्हा. आपण या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून देखील कव्हर करतोय. बहिणींना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा आपण देऊ. या सगळे मयूर ग्रुप ऑल मेंबर्स या सगळ्यांनी समोर या. आपण या ठिकाणी हा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. 3, 2, 1 स्टार्ट. स्क्रीन तुम्ही पाहताय प्रतीक दादा त्याच्या सोबतीनं सम्राज्ञी आणि ध्रुविश
अगदी केक सध्या एन्जॉय करतात. प्रतीकदा तू 2 मिनिटं बाजूला झाला ना ते दोघं पण म्हणतील अब्बी खतम कर देता हूं. या जवळ आता आपण सामन्याची होतीये सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे. या ठिकाणी इंटर एका बाजूला तुम्ही पाहता टीम इन ॲक्शन भादवड ब आणि त्यांना फाईट करायला तयार आहे नॅन्सी 11 चौथा हिरवा एकवीरा मानकोली. तर भादवडचे भिवंडीचे गोल्डन मॅन संजय तरे पुरस्कृत टीम खेळतीये भादवड ब. तर दुसऱ्या बाजूला निंबवलीचे मंचाबाई गुळवी पुरस्कृत संघ खेळतोय नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकोली. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे. या ठिकाणी इंटर सौरभ आणि त्याच्या सोबतीनं विनीत. सलामीची जोडी मैदानावरती झाली. इंटर विनीत माळी आणि त्याच्या सोबतीनं सौरभ माळी बॅटिंग ट्रॅक वरती. इंटर झाला अयांशी 11 भादवड आणि त्यांना फाईट करतोय नॅन्सी 11 मानकोली. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. मॅच होती सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती करेश म्हात्रे आणि समोर विनीत माळी. पहिला बॉल पहिल्या बॉल वरती बॉल हवेत डाऊन दी बॉल फिल्डर नाही पोचू शकलेत आणि सुरुवात अगदी आपल्या रुबाबात आपल्या थाटात करताना सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला फक्त मानकोलीला नाही तर अखंड महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न त्याचं नाव विनीत माळी. पहिल्या बॉल वरती याला चौकार. 29 बॉल 44 धावेची गरज. 48 लक्ष हा फुल टॉस आणि तो पण पाठवलाय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा हा नो बॉल आहे. 1+4 धावा मिळतील 5 आणि पुढचा असणार आहे या ठिकाणी फ्री हिट. आम्हीची जोडी मैदानावरती आपण पाहता आणि खूप दमदार सुरुवात. मायक्रोफोन वरती ऑन आहे थोडं बंद करा. चला ध्रुवीश कम ऑन. नॉन स्टॉप हा ध्रुवीश. हा सम्रादी चला टक्कर झाली पाहिजे दोघांमध्ये. सगळ्यात जास्त केक कोण खाल. विश मॅने मॅने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे पूर्ण मयूर ग्रुपच्या वतीनं. नाउ बॅक टू क्रिकेट. 11 धावा फलकावर. फुल टॉस बॉल ऑन साइडला हा देखील पाठवलाय. क्या बॅटिंग करतोय सध्या विनीत माळी. लगातारचे आपण पाहताय या ओव्हर्स मध्ये सुरुवातीला 2 चौकार तदनंतर 1 डबल तदनंतर पुन्हा आला 4 बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना सामना मानकोलीच्या बाजूने खुला करताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय विनीत माळी. 4 मध्ये 14 वरती तो बॅटिंग करतोय. एक नो बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा लिया. 48 टार्गेट नक्कीच चांगलं आहे. या स्टेजला काही विकेट्स आल्या. सामन्यामध्ये पलटवार करू शकते टीम अयांशी 11 भादवड.
जी टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहताय 16 ऑन बोर्ड 16 धावा धावफलकावर करिश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा एकदा आपल्यासोबत या ठिकाणी जॉईन होतात आपले समालोचक मित्र मॅक्स सर. एक युवा समालोचकांसाठी नेहमीच आदर्श राहिलाय. मला आजही आठवतं सर, ज्यावेळी आम्ही हायवे रोडवरती बसून तळोजाची रजनी क्रिकेट स्पर्धा पाहायला यायचो त्यावेळी आमचं वय वर्ष फक्त 14 ते 15 होतं. समालोचन क्षेत्रामध्ये फक्त 1 ते 2 टुर्नामेंट मी कव्हर केल्या होत्या. बुर्दुलची स्पर्धा मात्र तळोजा नाईट म्हटलं की वन ऑफ द प्रेस्टिज टुर्नामेंट, जी टुर्नामेंट आहे ना स्पेशली क्राऊडसाठी ओळखली जायची. पहिल्यांदा ठाणे रायगड सामना जर कोणत्या स्पर्धेमध्ये झाला अगदी तर ते 2014चं वर्ष होतं ज्यावेळी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण ते आयोजन पाहिलं तळोजा रजनी क्रिकेट स्पर्धेचं. त्या स्पर्धेतनं ठाणे रायगड मॅच सुरू झाली. मला आजही आठवतं हातनोली एक्सप्रेस नरेश ठोंबरेनं टाकलेलं मडन षटक, मग त्याच नरेश ठोंबरेला पहिल्या ओव्हरमध्ये जितू शेलारनं रिव्हर्स मारलेला षटकार, समोर लॉंगॉनला मारलेला चौकार. जरूर पराभव ठाणे रायगड मॅचमध्ये होत राहिले. कधी ठाणा जिंकली कधी रायगड जिंकलं. मग ते फ्रेंडशिप बॅटल आणि स्पेशली 2 जिल्ह्यातलं क्रिकेटचं टॅलेंट जर कुठे प्रूव्ह झालं तर ते आपल्याला पाहायला मिळालं ठाणे विरुद्ध रायगड या सामन्याच्या दरम्यान. आणि ठाणे रायगड 2 जिल्ह्याचं क्रिकेट उद्या देखील तुम्हाला मैदानावरती अनुभवायला मिळेल. ठाणे टीमच्या माध्यमातून तुम्हाला भावेश पवार पाहायला मिळतोय. उद्या तुम्हाला विकी भोईर इन ॲक्शन पाहायला मिळतील. केतन म्हात्रेचं नाव त्या लिस्टमध्ये, विवेक शेलार भिवंडी विभागातून अनेक तारे सितारे येत आहेत. खर्डीचं सौरभ खेळतोय. वांगणीसाठी एक प्राईड मुवमेंट आहे. उद्या आपण पाहिलं तर वांगणीचे प्लस ठाणे रायगड मॅचमध्ये बदलापूरचे प्लस खेळताना दिसतील आणि त्या सोबतीनं शहापूरचा अर्जुन बांगरला उद्या तुम्ही ठाणे टीममधनं खेळताना पाहाल. थोडंच बाद लिस्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. अनिकेत दादा, ठाणे आणि रायगडची लिस्ट जर अपडेट झाली असेल तर येऊ द्या म्हणजे ऑनगोईंग प्रेक्षकांना त्या लिस्ट आपण पोहोचूयात. करण रन रेट 20 पहिल्या षटकात त्या धावा जमवलत. उमेश नाईकचा बॉल, ओ हेलिकॉप्टर बॅटिंग ट्रॅक वरती. नाव लक्षात ठेवा, विनीत काळीराम माळी या नावानं अख्खा टेनिस बॉल क्रिकेट जिंकलंय. आजही जर तकदीर दादा अतिशदा मी बरोबर आहे मला आठवतं हाफ पॅन्ट वरती प्लेस डगआउट मध्ये बसलेला विनीत आणि दुसऱ्या दिवशी मानकोलीच्या MPL मध्ये आला. 4 षटकार मारले आणि बोलता बोलता सहज मानकोलीच्या प्रीमियर लीग मध्ये जिथे दिवाळीला खरं तर ही प्रीमियर लीग या गावाची प्रथा अनेक वर्षापासून जी सुरू आहे आणि बोलून गेलो की येत्या काळामध्ये लक्षात ठेवा विनीत माही हे नाव गर्दी होईल या नावावरती. आणि आज गर्दीचा हिस्सा नाही गर्दीचं कारण बनलंय विनीत काळीराम माळी. आणि त्याच्या फलंदाजीचा त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावरती आज मानकोलीकरांना जे नाव मिळत आहे त्याचा अभिमान वाटत असेल ना तर मानकोलीकर म्हणून एकदा जोरदार टाळ्या विनीत माळीसाठी वाजल्याच पाहिजे. मानकोलीसाठी यशपाल माळी, तकदीर माळी, त्या सोबतीनं अतिश माळी, दीपू माळी यांनी खूप मोठं क्रिकेट आणि एक काळ गाजवलाय आणि त्या सोबतीनं आता नवा अध्याय सुरू झालाय. विनीत, सौरभ आणि त्या सोबतीनं जर तुम्ही पाहिलं वैभव ज्याने एक मोठा कारनामा केला अंडर-25 बिग बॅश ऑल इंडिया आयकॉन समोर जिथे ताई पॅकर पालघर आणि एक मोठं खेळाडू होता समोर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील नाव घेणार नाही गोलंदाजाचं बट त्याला 5 बॉल 5 षटकार चेस करताना मारले आणि वैभव माळी हे नाव पूर्ण महाराष्ट्रासमोर आणलं आणि मानकोलीचं क्रिकेट सध्या चर्चेत आहे. 8 बॉल धावफलकावरती धावा आहेत 20, 2 मध्ये 4 केलेत सौरभनं. मानकोली म्हटलं की नेहमीच अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा भरवल्या जातात जी स्पर्धा नेहमीच आमच्यावरती प्रचंड विश्वास ठेवते. स्वर्गीय कबीर निर्मल ट्रॉफी ती देखील याच मानकोलीच्या अगदी माजी सरपंच गणेशदा केणी आणि साहिल शेठ केणी यांनी दिली आहे. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. 26 ऑन दी बोर्ड सामना खुला झाला. रिक्वायर रन रेट 6.29. समोर आहे आपण पाहता लॉंग ऑन एक सिंगल ॲड केली जाईल आणि याच दरम्यान शुभागमन होतं एक युवा नामवंत उद्योजक वहले गावचे प्रतीकजी पाटील यांचं त्यांना विनंती आहे यावं आपण व्यासपीठावरती. मयूर ग्रुपच्या वतीनं आपला हार्दिक स्वागत आहे. 27 धावा धावफलकावर 1.4चा खेळ झाला. बॉलिंग ट्रॅकवरती उमेश नाईक जवळजवळ त्याच्या कारकिर्दीतली 18 ते 17 वर्ष क्रिकेटमधलं सुख दुःख त्यांनी जवळून पाहिलंय. त्या नाईकला विकेट काढावी लागेल सौरभ किंवा विनीतची. चेंज ऑफ पेस आली विकेट, बॉल हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर टिपलाय झेल. उमेश नाईकच्या खात्यात ऍड झाली विकेट. सौरभ माईची फलंदाज बाद.
केल्यानं र थँक्यू डीजे 27 ला पहिली विकेट आली. या पहिलं षटक महागडं होतं करेश म्हात्रेचं. त्यानंतर उमेश नाईक काय बॉलिंग करतोय. अजूनही मॅच संपलेली नाही आहे हे सांगताना करंट रन रेट जे 20 वरती होतं ना मॅक्सर, ते लगेच 14.73 वरती आणलंय. कारण मागच्या 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाजी करताना उमेश नाईकनं. अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी आता बाकी या पॉवर प्ले मधला आणि यानंतर अजून 21 धावेची गरज आहे. उर्वरित बॉल मैदानावरती शिल्लक आहेत म्हणजे 19. बॅटिंग ट्रॅक वरती न्यू बॅटर येतोय आतिश माळी, ज्याचं नाव नुकतंच आपण घेतलं की अनुभवानं भरलेलं नाव. ह्या 4 ज्या पिलर्स आहेत मानकोलीच्या क्रिकेटसाठी अनेक वर्ष या सर्वांनी दिली आहेत. आणि चौटा हिरवा जे मानकोलीचं ग्रामदैवत आहे त्याच्या नावानं चौटा हिरवा अग्रिकोयांचं कुलदैवत एकविराई तिच्या नावानं टीम खेळतीये. चौटा हिरवा एकविरा मानकोली. टीमची टोटल धावफलकावरती 27 समोर आहे अयान शिलवंत भातवड ब. या स्पर्धेची रनरअप मागच्या पर्वाची भातवड. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळलेत. नाईकला अजून एक विकेट मिळणार का? नाही. कॅच झाली आहे ड्रॉप. अगदी सहज व्हायला हवा होता झेल, सहज व्हायला हवा होता. इतका वेळ होता ना मिड ऑफच्या फिल्डरकडे, चिप केलं होतं शॉटला. अगदी सॉफ्ट हँडनं जणू काही कॅच प्रॅक्टिस होती मिड ऑफच्या फिल्डरसाठी, शॉट कव्हरसाठी. दोघांमध्ये कॉल पण झाला नाही आणि झेलवर कोणी पोहोचू शकला देखील नाही आहे. आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती 28. विनीत बॅटिंग करतोय 9 चेंडू 21. अतिश बॅटिंग करतोय. रन बॉल त्याच्याकडे स्ट्राईक असणार आहे. आपण देऊया स्ट्राईक आमच्या डीजे रॉनीचे ऑपरेटर डीजे कुमारला. कर भावाचा आधार असतोय मयूर दादाला. जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. एका जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला. साऱ्या समाजात मानपान मिळतो बघाया मयूर दादाला. थँक्यू डीजे. प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य मयूर ग्रुपचं खरं तर हे आयोजन आणि सुंदर असं क्रीडांगण तुम्ही पाहताय. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर सुरू झाली या ठिकाणी 3 आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. लक्ष आता अगदी सोपं झालं. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी या मॅचमध्ये जर समीकरण आपण पाहिलं तर धावा या ठिकाणी बनवायच्यात आता फक्त 19. विनीत माळी अतिश माळी ही जोडी मैदानावरती खेळतीये. बॉलिंग ट्रॅकवरती आहे क्रिश, अपकमिंग यंग टॅलेंट. गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन स्लाइस करायचं होतं. हा देखील टप्पा पडला, बाहेर निघालाय आणि एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहता 30. जिंकण्यासाठी आता रन बॉल. येणारे 18 चेंडू 18ची गरज. मुश्किल है जिंदगी में हमेशा आनी चाहिए, तभी तो अपने काबिलियत का पता चलता है. और अपनी काबिलियत तब पता चलती है जब मुश्किलों के सामने आप संघर्ष करना जानते हो. सॉफ्ट हँड खेळलेत. समोर आहे डीप मध्ये लॉंग ऑन. ओ सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल डायरेक्ट हिट. ओ क्लोज होता कॉल. आता झालाय ओव्हर थ्रो. मागे जोपर्यंत बॅकअप तोपर्यंत 3 पूर्ण झालेत. चौथ्यासाठी निघाल्यात आणि 4 धावा पूर्ण होत असताना 4 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय 34. 34 धावा स्कोर कार्ड वरती. 17 बॉल उर्वरित येणारे बाकी आहेत. थोडंसं क्रॅम्प आला तिकडे विनीतला. विनीत फर्स्ट एड. चला स्प्रे आणि फर्स्ट एड घेऊन जा मैदानाच्या आत. शूज रिमूव्ह करा जरा थोडा वेळ म्हणजे जरा लवकर रिलीफ होईल. पाणी आणि फर्स्ट एड घेऊन जा रोहित पटकन.
34. ऑपरेटर डीजे बाजवा डीजे. सारे जमून ये मैदानी रंगणार आमचे मयूर दादानी चषक ठेवलाय बदलापूर गावानं आमचे मयूर दादानी चषक ठेवलाय बदलापूर गावानं. बदलापूर गावाचं नाव आज अखंड महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं ते म्हणजेच मयूर जगन्नाथ पिसेकर, प्रतीक जगन्नाथ पिसेकर या युवा उद्योजकांनी, या युवा शिल्पकारांनी, या स्पर्धेच्या प्रणेत्यांनी आणि समाजकार्यातील थोर दोन मोठ्या बंधुराजांनी, बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया तर भाई, अगदी या दोघांचं नाव जेव्हा जेव्हा येतं ना, आवर्जून बंधुप्रेम, त्यांच्यातील आत्मीयता, एकमेकांसाठी असणारी तळमळ, भावाभावांमध्ये असणारा जीव, आपुलकी, हे सगळं कुठे पाहायला मिळतं तर त्याचं ज्वलंत उदाहरण आहे मयूर जगन्नाथ पिसेकर आणि प्रतीकदादा जगन्नाथ पिसेकर हे दोन बंधुराज. 35 धावा जिंकण्यासाठी करायच्यात. 48 बॉल शिल्लक आहेत, 16 रन्स बाकी आहेत 13. आता खूप वेळ वाट पाहिल्यानंतर फायनली स्ट्रायकर एंडला विनीत माळी. आक्रमकता ही त्याची ओळख आहे, आक्रमकतेसोबत परिपक्वता आणि त्याचा संयम ही त्याची ओळख राहिली आहे. आता झालेली देवगडची स्पर्धा देखील विनीतनं गाजवली. 35 धावा, 1 बाद. आताच आपण चर्चा करत होतो की त्याचा संयम ही देखील त्याची ओळख आहे आणि यॉर्कर त्याला सन्मान देत असताना विनीत माळी आपल्याला पाहायला मिळाला. क्रिश, जर जास्त दुखापत असेल तुम्ही थांबवू शकता ओव्हर स्पेल अंपायर सोबत तशी चर्चा करून, कारण एक छोटीशी इंजरी जर मोठी झाली पुढे जाऊन भावा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर जास्त दुखापत असेल तर स्वतःला आत्ताच सावरा, कारण मॅचमध्ये देखील 15 चेंडू 12ची गरज, अजून 3 बॉल तुला टाकायचे आहेत. तर दुखापत जास्त असेल थोडी काळजी घ्या बाळा. लक्ष सुद्धा की इन फ्युचर हा देखील स्टार भादवडच्या क्रिकेटचा, विथ द बॅट विथ द बॉल, खूप चांगलं खरं तर कॉन्फिडंट त्याच्याकडे. हलक्या हातानं सॉफ्ट हॅन्डनं सन्मान देत असताना अशा मॅचमध्ये ना अतिश माईला बॅटिंग करायला नेहमी आवडतं, कारण त्याची टेम्परामेंट, त्याचा क्लास. आणि अतिश माई म्हणत असेल सिंगल पाहिजे तर विनीत तू 5 कर, मी 6 करतो. 11 बॉल बॅटिंगचा आनंद घेऊया मैदानावरती, कारण लदर बॉल क्रिकेटसाठी खरं तर एक क्रीडांगण स्पेशली ओळखलं जातं. श्रीलंकेचा संघ इकडे खेळला, ISPLच्या टीम्स इकडे प्रॅक्टिस करताना पाहायला मिळाल्या. कॅम्प ISPLच्या टीमचा इकडे होता, जवळजवळ 5-6 दिवस सातत्यानं त्या टीम सराव करत राहिल्या. यॉर्कर, हेलिकॉप्टर ड्राईव्ह सम मिड ऑन, ओ डायरेक्ट हिट. कहाणी खतम होती जर डायरेक्ट हिट झालं असतं तर. वेल बोल्ड लगातार दोन्ही यॉर्कर्स जे क्रिशनं टाकले ना, विनीत माईला टाकले. अतिश समोर त्याचा वेगळा प्लॅन आहे, तुम्ही पाहू शकताल. गुड लेंड स्पॉटवरनं थोडेसे इन कटर, इन स्विंगर, आतमध्ये येणारे बॉल त्या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 10 धावेची गरज आहे येणाऱ्या 13 बॉलमध्ये. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवरती. 38 लॉस ऑफ 1. इथे फटका लॉफ्ट करायचा होता ऑन साईडला, एक सिंगल, पुन्हा स्ट्राईक नक्की राहणारा. 3 षटकांचा खेळ झाला या ठिकाणी संपन्न. अतिश माईकडे असेल स्ट्राईक, जो देखील चांगली बॅटिंग करतो. 5 चेंडू 8 धावा त्याच्या बॅटमधनं आलेत आणि समीकरण मैदानावरती उरलाय. येणारे 12 चेंडू आणि धावा आवश्यक आहेत. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावा करायच्या आहेत. अयांश 11 भादवडच्या विरुद्ध नॅन्सी 11 चौथा हिरवा माणकोलीला. साठी रितेश भोपीला केक द्या. भाऊ आहे आपला. एक काळ होता ना सर, रितेशकडे तुम्ही पाहिलं, आधीचा फिटनेस आणि आताचा फिटनेस खूप मोठा फरक आहे. लॉट्स ऑफ हार्डवर्क केला. एक कबड्डीपट्टू म्हणून त्याची ओळख आहे. त्या काळामध्ये फिनिशर म्हणून मयूर ग्रुप त्याच्यावरती काम करत आहे. आता कबड्डी ड्रॉप केली आणि क्रिकेट सुरू केलं.
आणि जिम देखील चालू आहे. अजून 5 kg कमी झाला ना भाऊ तर परफेक्ट फिट होऊन जाल भोपी. 39. तो म्हणत असेल पहिले सुरुवात तुझ्यापासून कर, मनातल्या मनात. नो डाऊट रितेश हितेश, जेव्हा जेव्हा आपण खरं तर दुपारचं जेवण खरं तर भोपी परिवाराकडे करतो, रितेश असेल हितेश असेल त्यांची पूर्ण फॅमिली, आई असेल काकी असतील, त्यांचे वडील काका असतील, सगळ्यांच्या माध्यमातून खूप सारं प्रेम आणि पाहुणचार मिळतं. त्याबद्दल स्पेशली थँक्यू सो मच भोपी परिवाराचं. सगळ्या ऑफिशियल्सला, कॉमेंटेटर्सला, अंपायर्सला, ब्रॉडकास्टिंग टीमला, स्कोररला, ऑर्गनायझर्सला एक घरच्यासारखी वागणूक मिळतं. रमेशजी भोपी काका जे स्वतः एक अतिशय सुंदर आचारी आहेत आणि अतिशय सुंदर असं चविष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून बनवलं जातं. आणि स्पेशली जी पाहुणचाराची पद्धत आहे त्याबद्दल स्पेशली खूप सारं तुमचं मनपूर्वक आभार. सध्या तुम्ही पाहता हा येणारा पिसेकर परिवाराचं फ्युचर छोटा प्रतीक तुम्हाला पाहायला मिळतो, जो भविष्यात एक चांगलं क्रिकेट खेळ हो, चांगली बॅटिंग करू शकतो. सध्या तरी त्याच्या स्टान्सवरनं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्याच नावानं सध्या टीम खेळत असते मयूर ग्रुप, ध्रुविश 11 या नावानं. ध्रुविशला सम्राज्ञीला त्या ठिकाणी तुम्ही पाहता ध्रुविश मयूर ग्रुप या नावानं बदलापूर परिसरातील सर्व स्पर्धा खेळताना आपण मयूर ग्रुपला पाहतो. विघ्नेश आणि वरद ते देखील त्यांच्या सोबतीनं. तुम्ही कितीही वेळ फिल्डिंग करा तुम्हाला बॅटिंग मिळणारच नाही, कारण तो एकटाच खेळणार आज. बॅटन पॅडमध्ये होता, सॉफ्ट हँडने खेळले. समोर क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे, सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. विकेट टाकत नाही आहेत, स्पेशली रन्स जरी कमी असले ना तरी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही पाहताय विजयाच्या दिशेनं हळुवारपणे टीम चालली आहे. आता फक्त 3 धावेची गरज आहे. ध्रुविशला त्या ठिकाणी तुम्ही पाहताय, वरदला पाहता. रायटी की लेफ्टी तो क्वेश्चन मार्क आहे प्रतीक दादा. सॉफ्ट हँडनं खेळायचं होतं, अगदी हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न बीट केलं होतं तिकडे, बॅटच्या स्टिकरला लागला. त्यानंतर एक सिंगल घेण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न होता तो यशस्वी झाला. स्कोर जाऊन पोहोचला 46. जिंकण्यासाठी 8 बॉल आणि धावा करायच्यात या ठिकाणी 2. एका बाजूला इकडे पण मॅच चालू आहे. फक्त ध्रुविश आउट कसा होणार तो प्रश्न त्या सगळ्यांना पडला. बॅट तर तुम्ही हातामधनं त्याच्या घेऊ शकत नाही. इथे फटका फसलाय. उमेश नाईक अनुभव जिंकलाय माळीच्या समोर आणि आली विकेट. फलंदाज बाद. चला रेडी राहायचे टीम. स्वर्गीय फसुबाई 7080 गावदेवी वहले. आज एक गोष्ट चांगली आहे, अनिकेत मॅच जिंकली नाही तर पुढील प्रवास भावा तुझ्यासाठी आयुष्यातला हा 1 तास इतका कठीण असता की जाता जाता तुलाच प्रश्न पडला असता की आज मी गमावलंय तर गमावलंय काय. बट फायनली म्हटलं जातं ना, अनभला तो सब भला. गोटेघर ब आणि वाडेघर या 2 टीम्स आज चांगलं खेळताना दिसल्या. त्या सोबतीनं आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये बोनकोडे सुरई आणि ब्राह्मणदेव भाटाळे या टीम्स चांगलं खेळताना आपण पाहिल्या. 2 सामने जिंकून वहलेनं टेबल टॉप केलाय. आता या मॅचचा विजेता त्यांच्यासोबत फाईट करताना आपल्याला पाहायला मिळाल. बॉल तयार, टप्पा पडलाय सरळ. त्या ठिकाणी आपण पाहताय बॉडी लाईन, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल धावफलकावर 6 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. 4 ओव्हर 46 झालं. जिकडे सामना असं वाटलं होतं पहिल्या षटकात 20 झालं, 3 ओव्हरमध्ये मॅचचा रिझल्ट लागेल. त्यानंतर उमेश नाईकनं या ठिकाणी घाम घालण्यास भाग पडलाय. अजूनही होप, स्वप्न सोडू नका भादवड. क्रिकेट आहे, कधीही काही घडू शकतं. अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 धावेची गरज आहे. आणि या मैदानाचा इतिहास आजही साक्ष देतोय की इकडे मेडन ओव्हर आलेत, इकडे 6 बॉल 1 रन डिफेंड करताना देखील मॅच बॉल आउट मध्ये गेली आहे. 6 चेंडू 2 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर बाळा तरे. अटॅकिंग फील्ड सेटअप अजूनही मॅच सोडायला तयार नाही आहे. ही स्पेशली ओळख आहे भादबडच्या क्रिकेटची. शेवटपर्यंत लढत राहणार, हारणार जिंकणार, रिझल्ट काय ते माहित नाही, प्रयत्न मात्र 100% केले जाणार.
आता थोडंसं ड्यू येऊ लागलाय ग्राउंडवरती. नेक्स्ट मॅच 5 ओव्हरचा. जर 2 बॉल तुम्हाला वाटले कधी चेंज करायचं आहे तर तुम्ही 2 ओव्हर नंतर न्यू बॉल मैदानावरती बॅट्समन लक्षात घ्या अपील करू शकता अंपल्सकडे आणि ते तुम्हाला दिलं जाईल. बॅटच्या समोर होता रन घेण्याचा मानस. रनआउटची संधी इकडे देखील झाली आहे मिसफिल्ड. जर इकडे विकेट आली असती तर काहीतरी मुवमेंट शिफ्ट झाले असते. आता गमावण्यासाठी फक्त आणि फक्त सुपर ओव्हर आहे. कमावण्यासाठी देखील भातवडकडे सुपर ओव्हर आहे आणि आता मॅच बरोबरी सुटली आहे. पराभव मात्र मानकोलीच्या वाट्याला नाही आहे. जरी 5 चेंडू इकडे 72 चांगले टाकले तरी मॅच सुपर ओव्हर जाईल. पण तो इतिहास घडेल जर 5 बॉलमध्ये एक त्याच्यासमोर डिफेंड होईल ज्यांना 5 मध्ये 5 षटकार मारून सामना जिंकवलाय. इथे आला षटकार, अभिनंदन, आणि जिंकलाय हा सामना. आणि या ट्रॉफीवरती आपली करडी नजर आहे हे सांगताना प्रतीकदादांना तिकडे कॅच घेतली आहे आणि अभिनंदन करूयात आपण. मुकेश मध्ये त्यांच्यासाठी आपण देणार आहोत त्या ठिकाणी शिंदेदादांकडनं जे 1000 रुपयाचं पारितोषिक होतं 3 षटकारांसाठी आपण ते घेण्यासाठी यायचं. हा ॲक्शन रिप्ले ऐवा कॅचसाठी प्रतिदादा 500 होतं. आता ते तू मिस केलंस आणि त्या गिफ्ट कुठेतरी अजून एक्स्ट्रा स्पेशल मिळालं असतं. 53 धावा धावफलकावर विकेट्स गेले त्या ठिकाणी 2 आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता आपण त्याकडे वळतो.